पाणी विसर्ग वाढवण्यासाठी सरकारनं दबाव आणावा, अन्यथा सांगलीला महापुराचा फटका बसेल। कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीनं याबाबतची मागणी केली आहे। 26 जुलैपर्यंत सरकारनं योग्य ती पावलं उचलावीत, अन्यथा कृष्णा नदी पात्रात आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय। 15 दिवस आधी शासनाला आम्ही या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की आम्ही 1 तारखेला जलबुडी आंदोलन करणार आहोत। कारण 26 तारखेपर्यंत जर पाणी कमी झालं नाही तर पुढचा येणारा फ्लो त्याला पॉकेट जागा नाही, शिल्लक नाही आहे, पाणीच नाही आहे आपल्याकडं। असं जर आत्ता पाणी असेल तर त्यावेळेला ते पाणी पसरल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं सांगलीकरांना हा धोका आहे। सांगलीकरांना अजूनसुद्धा आपल्याला वेळ आहे। या 3 दिवसात अलमट्टीनं पाणी कमी करणं गरजेचं आहे। यासाठी आपण सगळ्यांनी मिळून दबाव आपण आणूया, आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया। आणि जर 3 दिवसानंतर म्हणजे 26 तारखेला हे जर पाणी कमी झालं नाही तर मात्र जलबुडीच्या या आंदोलनात सर्व सांगलीकर नागरिक रस्त्यावर उतरतील आणि नदीकडे धावतील। कारण जर पुरात आम्ही वाहून जाणार असेल तर आधीच या ठिकाणी या पुरामध्ये आम्ही वाहून गेलेलं चांगलं आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटते। अलमट्टीनं आता 2.5 लाख क्युसेस पाणी सोडलेलं आहे। आम्ही त्यांना संपर्क साधून सूचना केलेली की तुम्ही 3 लाख क्युसेसनी पाणी सोडा। 3 लाख क्युसेसनी पाणी सोडलं तर मग वरच्या भागातला पाण्याचा जो पुरवठा होतो तो कमी होण्याच्या करता मदत होईल, ज्याचा फटका आपल्या सांगली जिल्ह्याला बसतो, सांगली शहराला बसतो आणि तिकडच्या बाजूला कोल्हापूरच्या काही भागाला बसतो। अशा पद्धतीने कारण पुढं हे निघणारं पाणी सगळं अलमट्टीमध्ये अडलं गेलं तर त्याचा फुगवटा पुन्हा आपल्याकडे येतो आणि इकडनं सोडलेलं पाणी किंवा नदीचं वाहत असणारं पाणी पुढे जातच नाही आणि मग पाण्याचं पातळी वाढत जाते। म्हणून त्यांनाही 3 लाख क्युसेसने पाणी सोडायला सांगितलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।